शिक्षक पात्रता चाचणी या पेपर 1 या परीक्षेमध्ये परिसर अभ्यास यावर 30 गुण असतात. यासाठी आपण इयत्ता 3री परिसर अभ्यास, इयत्ता 4थी परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 आणि इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 हा परीक्षेच्या दृष्टीने आपण हे पाठ्यपुस्तक वाचायचे आहेत. यात श्री शिवछत्रपती इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकावर आधारित अनेक प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाचं विश्लेषण आता आपण बघूयात. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? यात 2 विधान दिलेले आहेत. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब. आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. तर हे पर्याय दिलेले आहेत आणि TET 2016 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ व ब. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. तर यात कोणतं योग्य विधान आणि विधान आहे? तर विधाने बरोबर आहे आणि निजामशहाने नाही. तर आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती, म्हणून पर्याय क्रमांक फक्त हे बरोबर असेल. TET 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. यावरच आधारित आणखी एक प्रश्न TET 2019 साली विचारला गेलेला आहे. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. हे विधान चुकीचं आहे. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. तर दोन्ही पर्याय अयोग्य आहेत. दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 दोन्ही अ आणि ब अयोग्य. आता आपण बघितलं मित्रांनो की एका ह्या टॉपिकवरती 3 परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या पुस्तकावर एक आधारित विचारला जातो की शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? TET 2016 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 दिले दौलत खान, पर्याय क्रमांक 2 दिला आहे फाजल खान, पर्याय क्रमांक 3 दिला आहे सलाबत खान आणि पर्याय क्रमांक 4 दिले आहे दाऊद खान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दौलत खान. तर बघा, सेवक आणि सोपवलेली जबाबदारी फार महत्त्वाचे काही नावं आहे याच्यात दिलेले आहेत. दौलत खान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलातील प्रमुख अधिकारी होता. तर हे जो पर्याय क्रमांक 2 जो दिलेला आहे फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा होता. सलाबत खान हा आदिलशहाने सिद्दी जोहरला किताब दिला होता. आणि दाऊद खान हा आर्काटचा दुसरा नवाब होता. 1703 ते 1710 हा त्याचा कार्यकाळ आहे. आर्काटवर शासन करणाऱ्या 2 राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. दौलत खान हा आरमार दलातील प्रमुख अधिकारी. हे काही महत्त्वाचे सेवक आहेत ते लक्षात ठेवावेत. सिद्दी इब्राहिम हा अफजल खानाच्या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होता. सिद्दी इब्राहिम. सिद्दी हिलाल हा सैनिक होता, सैन्यातील सरदार होता. मदारी मेहतर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक होता. नूर बेग हा पायदळात प्रमुख सेनानी होता. सिद्दी मिसरी आरमार दलातील अधिकारी होते. काजी हैदर हे वकील होते. दौलत खान, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर, नूर बेग, सिद्दी मिसरी आणि काजी हैदर हे 7 सेवक आणि त्याची सोपवलेली जबाबदारी या पुस्तकामध्ये या उल्लेख आलेला आहे. आणखी एक प्रश्न TET 2019 साली या
उपगटावर आधारित विचारला गेलेला आहे की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर सिद्दी इब्राहिम, पर्याय क्रमांक 2 सिद्दी हिलाल, पर्याय क्रमांक 3 दौलत खान, पर्याय क्रमांक 4 दाऊद खान. तर या प्रश्नाचं दाऊद खान आहे. आपण मगाशीच बघितलं की सिद्दी इब्राहिम हा अफजल खानच्या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. सिद्दी हिलाल हे सैनिक होते, सैन्यातील सरदार होते. दौलत खान आरमारदलातील प्रमुख अधिकारी होते. दाऊद खान हा आर्काटचा दुसरा नवाब होता. म्हणजे आर्काटवर शासन करणाऱ्या 2 राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. म्हणून पर्याय क्रमांक 4 दाऊद खान हा यात निष्ठावंत पाईक नसलेल्या म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. TET 2016 साली या उपघटकावर आधारित आणखी एक प्रश्न विचारला गेलेला आहे. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेले व्यक्तीचे खालील पर्यायातील कोणते उदाहरण अयोग्य ठरेल? आरमारदलातील अधिकारी सिद्दी मिसरी. तर सिद्दी मिसरी आरमारदलातील अधिकारी होते, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसऊद. सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल होते. विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम होते. ते अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्यांचे अंगरक्षक होते. पण पायदळातील जे प्रमुख सेनानी आहे सिद्दी मसऊद हे नव्हते, तर नूरबेग होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अयोग्य ठरेल. दिलेर खान. मिर्झा राजे जयसिंगांबरोबर दिलेर खानास औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवले होते. फत्ते खान हा मलिक अंबरचा पुत्र होता. फाजल खान अफजल खानाचा मुलगा. सलाबत खान आदिलशहाने सिद्दी जोहरला किताब दिला होता. दाऊद खान अनेक वेळेस पर्याय विचारला गेलेला आहे. तर हा आर्काटचा दुसरा नवाब होता. त्याचा कार्यकाळ 1703 ते 1710 आहे. आर्काटवर शासन करणाऱ्या 2 राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. सिद्दी जोहर सिद्दी मसऊद आदिलशाहीत सेनापती होता. सिद्दी जोहरचा जावई आहे. विजापूर सिकंदर आदिलशहाच्या शासनकाळात वजीर होता. सिद्दी जोहरद्वारा पन्हाळगडावर घेराबंदी करताना हजर होता. पावनखिंड या प्रसिद्ध लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाविरुद्ध आदिलशाहीचे नेतृत्व या सिद्दी मसऊदने केलेले होते. सिद्दी जोहर याने शिवाजी महाराजांचा पराभव करून त्यांना पकडून आणण्याची प्रतिज्ञा विजापूरच्या आदिलशहापुढे केली होती. महाराजांचा मुक्काम असलेल्या पन्हाळगडावर पक्का वेढा दिला. 3 महिने झाले. नावी महाराजांचा पोशाख घालून व हुबेहूब शिवाजी त्यात हा घटनाप्रसंग आपणास माहीत आहे. पुढचा प्रश्न TET 2018 साली या उपघटकावर आधारित आणखी एकदा विचारला गेलेला आहे की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? नूरबेग हा पायदळात प्रमुख सेनानी होता. सलाबत खान आपण मगाशीच बघितलं की आदिलशहाने सिद्दी जोहरला किताब दिला होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय असेल. काजी हैदर वकील होते. सिद्दी मिसरी हे आरमारदलातील अधिकारी होते. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा आपण सेवक आणि सोपवली जबाबदारी बघून घ्या. दौलत खान आरमारदलातील प्रमुख अधिकारी. सिद्दी इब्राहिम अफजल खानच्या भेटीच्या वेळी अंगरक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे. सिद्दी हिलाल सैनिक होते, सैन्यातील सरदार होते. सिद्दी मिसरी आरमारदलातील अधिकारी होते. मदारी मेहतर सेवक होते. नूरबेग पायदळात प्रमुख सेनानी होते. काजी हैदर वकील होते. हे 7 नावं तुम्ही लक्षात ठेवा. दौलत खान, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, सिद्दी मिसरी, मदारी मेहतर, नूरबेग आणि काजी हैदर.